श्री सद्गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय 40वा शुष्क काष्ठ संजीवन नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. अशा प्रकारे सिद्ध आणि नामधारक येथील संवाद चालू असतो. तर सिद्ध गाणगापुरामध्ये घडलेली एक घटना त्या नामधारकास सांगतो की नरहरी नावाचा एक विप्र असतो. त्याच्या सर्व अंगाला शरीराला कुष्ठ झालेलं असतं. असा असताना तो त्या ठिकाणी सद्गुरूंकडे आत येतो आणि त्यांना विनंती करतो की आपण जन्मोनी संसारी उर्था झालो दगडापरी निंदा करीती द्विजवरी कुष्ठी म्हणोनी स्वामिया. पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात त्याने हा भोग भोगीत आता न साहे स्वामिया. की अनेक प्रकारची माझ्याकडनं पापं घडलेली असतील, त्यामुळे त्या ठिकाणी हे भोग माझ्या नशिबात आलेले आहेत असं म्हणून तो त्या ठिकाणी सद्गुरूंना विनंती करतो की मला एक तर त्या ठिकाणी या जन्मातून मुक्त कर किंवा मला बरं कर. की सद्गुरू म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते भौवसी म्हणून कुष्ठी झालासी तू. की मागील जन्मी त्या ठिकाणी अनेक प्रकारची पापं घडल्यामुळे महापातक तुझ्या त्या ठिकाणी तू आता कुष्ठी झालेला आहेस. तर आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे. की आता मी सांगेन ते कर, पण तन मन एकाग्र करून त्या ठिकाणी ते कर की जेणेगुणे तुझे सगळे त्या ठिकाणी पापाची निष्कृती होईल व एक दिव्य शरीर प्राप्त होईल. असं म्हणून सद्गुरूंनी तिथेच त्या ठिकाणी एक जळणासाठी म्हणून लाकडं आणलेली होती. त्याच्यामध्ये एक औदुंबराचं लाकूड होतं. ते त्याने काढलं आणि त्याला दिलं त्याच्याकडे की आता हे तू जाऊन पूर्व दिशेला संगमावरती त्या ठिकाणी रो आणि ज्या वेळेस ह्या शुष्क काष्ठाला पानं येतील त्यावेळेस तुझे त्या ठिकाणी दोषाची निष्कृती होईल. आणि त्याला त्या ठिकाणी पद्धत सांगितली कशा प्रकारे करायचं, काय करायचं. आता हे सांगितल्यानंतर सद्गुरू काय म्हटलेलं आहे की जया दिवशी काष्ठ असती परणे येतील सजीवेसी पाप केले गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरे. अशा प्रकारे सांगितल्यानंतर तो विप्र त्या काष्ठाकडे धावत गेला, काष्ठ घेतलं आणि संगमावरती गेला. आणि जसं जसं त्या ठिकाणी सद्गुरू सांगत गेले तसतसं तो करत गेला. आता बाकीचे जे होते ते बघत होते. ते त्याला अनेक प्रकारे सांगायचा प्रयत्न केला त्यांनी की बाबा रे, हे लाकूड आहे, वाळलेलं आहे, ह्याला त्या ठिकाणी संजीवनी प्राप्त होणार नाही, ह्याला फळं पुष्प किंवा त्या ठिकाणी पानं येणार नाहीत. आता तुझं पाप असं आहे की त्याच्याला निष्कृती नसेल म्हणून श्री सद्गुरूंनी तुला तसं करायला सांगितलं आहे. त्यावेळेस तो बोलतो की सत्य संकल्प श्री सद्गुरुनाथ त्याचे वाक्य नवे मिथ्य माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ठ वृक्ष जाणा. म्हणजे त्याची इतकी नितांत श्रद्धा होती की तो त्याने या सगळ्यांच्या बोलण्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि सगळ्यांना सांगितलं की सद्गुरू वाक्य कधीही खोटं असू शकत नाही, कारण माझे मनी निर्धारू असत्य नव्हे वाक्य सद्गुरू प्राण वेचीन सचराचरू श्री सद्गुरू वाक्य मज करणे. काय सांगितलं की त्या ठिकाणी समर्थांचं सद्गुरूंचं वाक्य कधीही असत्य असू शकत नाही. की मी एक वेळ माझा प्राणाचा त्याग करेल परंतु त्यांची आज्ञा मोडणार नाही. अशा प्रकारे 7 दिवस त्याने अतिशय कष्टाने उपवास केले, अमुक केलं, सगळं केलं. आता हे सगळं त्या ठिकाणी शिष्य बघत होते आणि मग ते शिष्य सद्गुरूजवळ आले आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. त्यावेळी सद्गुरू बोलले की जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल. असं सांगून त्यांना पुराणातली एक कथा म्हणजे सूत आणि ऋषींचा त्या ठिकाणी संवाद सांगितला. की सूत म्हणे ऋषेश्वरांशी श्री सद्गुरू भक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहावा अंत
श्री सद्गुरू त्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्ती व्हावे. काय सांगितलेलं आहे की अयोग्य आहे, ज्ञानवंत आहे असं न बघता फक्त सद्गुरूंना मनातून त्या ठिकाणी मनातून ध्यान करणं आणि सेवा करणं हे त्या ठिकाणी अतिशय विशेष आहे. कारण दृढभक्ती असे जयापशी, सर्व धर्म साधती तयासी. परंतु महत्त्वाची सूचना पण दिली आहे की संदेह न धरावा मानसी, एक चित्ते भजावे. असं सांगून त्यांनी पांचाळ नगरातल्या एका शबराची कथा सांगितली की राजा सिंहकेत होता. त्याचा पुत्र धनंजय तो एकदा अरण्यात त्या ठिकाणी शिकारीसाठी गेला. त्याच्याबरोबर त्याचा दूत म्हणून एक शबर होता. आता असंच थकून त्या ठिकाणी ते हिंडत असताना, तहान लागलेली असताना त्यांना एक शिवालय दिसले आणि त्या शिवालयातील एक लिंग त्या शबराने उचललं आणि त्याला त्या लिंगाबद्दल एक त्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली की बा मला काहीतरी याचं करावं लागेल. मग ते लिंग बघितल्यानंतर तो राजकुमाराने त्याला सांगितलं की बाबा रे, हे सगळे पूजा करणं एवढं सोपं नाही आहे. त्यास त्या शबराने त्या राजकुमाराला सांगितलं की मी शबर जातीतला आहे, मला याची कुठलीही त्या ठिकाणी प्रथा किंवा त्या ठिकाणी पद्धत माहिती नाही, तर कृपा करून माझे सद्गुरू तुम्ही व्हा व मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करा. असं सांगितल्यानंतर त्या धनंजयाने, राजकुमाराने त्याला पूजा विधान सगळं सांगितलं आणि हेही सांगितलं की भस्म असेल जे स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी, द्यावा नैवेद्य सुमने, प्रसाद आपण बक्षावा. म्हणजे ताजं भस्म त्या ठिकाणी घेऊन यावं आणि त्याने आपली पूजा संपन्न करावी. अशा प्रकारे तो पूजा करत असताना एक दिवस झालं कसं की त्याला कुठेच भस्म मिळालं नाही. तो अनेक गावातून पण आजूबाजूच्या हिंडला पण भस्म मिळालं नाही. आता तो अतिशय चिंताग्रस्त झाला की सद्गुरू वाक्य जो न करी, तो पडे रवरव घोरी, त्याते पाप नाही दुरी, सरदा दरिद्री होय नर. की त्याने अतिशय चिंता करत होता की त्याला कळालं की आता जर माझ्याकडनं पूजा संपन्न झाली नाही तर मी अधोगतीला जाईल. अशा चिंतेत असताना त्याच्या पत्नीजवळ तो बोलता झाला की आता मला माझा प्राण देऊन मला पूजा संपन्न करावी लागेल. त्यावेळेस तिने सांगितलं की तुम्ही तुमचा प्राण देण्यापेक्षा मला घरात त्या ठिकाणी ठेवा आणि ह्या घराला आग लावा की ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी भस्म मिळेल. त्यावेळेस तो बोलला की अजून तू तरुण आहेस वगैरे वगैरे. मग सगळ्या प्रकारे त्यांनी तिला समजावून सांगितलं, पण तिनेही सांगितलं की शरीर म्हणजे स्वप्नापरी, जैसा फेण गंगेवरी, न राहे जाणा कधी स्थिरी, मरण सत्य परी असा. मग तिनेही त्यांनी समजून सांगितलं की मरण कोणाला चुकलेलं आहे, कोणालाही चुकलेलं नाही. आणि हे शरीर म्हणजे की त्या ठिकाणी गंगेवर जसा फेस येतो त्याप्रमाणे हे शरीर आहे. कारण जो उपजे भूमीवरी, तो जाणावा नश्य निर्धारी, माझे देह साफल्य करी, ईश्वराप्रती पावेल. की तिने शेवटी सांगितलं की माझ्या देहाचं साफल्य करा की जेणेगुणे माझ्या देहाचा उपयोग ईश्वराच्या पूजनासाठी होईल. असं म्हणून तिने त्या ठिकाणी घरात गेली आणि त्याला अग्नी लावायला सांगितला. आता त्याने त्या ठिकाणी दरवाजा लावून अग्नी पेटवला आणि मग त्या ठिकाणी ते भस्म घेतलं आणि पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहुअसी, स्त्रियेसी वधिले म्हणून ऐसी, स्मरणा नाही तयासी. मग इतका तो एकाग्र झाला पूजेमध्ये की त्याने आपल्या पत्नीला त्या ठिकाणी पत्नीचा वध केलेला आहे हे तो विसरून गेला. आणि पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने आपल्या स्त्रियेला बोलावलं प्रसादासाठी. आता आश्चर्य असं झालं की ती शबरी प्रसाद घेण्यासाठी हसत हसत त्या ठिकाणी आली. आणि ज्यावेळेस तिला बघितलं त्यावेळेस त्याला मागील सगळ्या गोष्टी आठवल्या. मग त्याने तिला विचारलं की असं कसं होईल,
की जर मी तुझा वध केलेला आहे, तुला दहन केलेलं आहे, तर तू परत जिवंत कशी झाली? त्यावेळेस ती बोलली की मला फक्त एकच आठवण आहे की ज्यावेळेस तुम्ही अग्नी दिला त्यावेळेस त्या ठिकाणी मी निद्रस्त झाले आणि जसं तुम्ही हाक मारलं तसं त्या ठिकाणी जागी येऊन मी परत आले. त्यावेळी त्या दोघांच्याही लक्षात आलं की हे होईल ईश्वर करणे, की प्रसन्न झाला शूलपाणे. ऐसे म्हणता तत्क्षणी निजस्वरूपे उभा ठेला. अशा प्रकारे ही जाणीव पिंडात झाल्याबरोबर त्या ठिकाणी शंकर ईश्वर त्यांच्यासमोर प्रसन्न झाला आणि त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. अशा प्रकारे सद्गुरूंनी सूत आणि ऋषींची कथा सांगितली. त्यावेळेस त्यांना सांगितलं की त्या द्विजाचा जसा त्या ठिकाणी विश्वास असेल त्याप्रमाणे त्याला फळप्राप्ती होणारच. अशा प्रकारे श्री सद्गुरू ज्यावेळेस सहज म्हणून संगमावरती गेले आणि त्या ब्राह्मणाच्या इथे जाऊन बघते झाले, त्यावेळेस त्यांनी काय केलं असेल तर कमंडलूमधलं थोडंसं पाणी घेतलं आणि त्या काष्ठाला वाहिलं. त्या काष्ठाला वाहिल्याबरोबर त्याला पानं त्या ठिकाणी आली आणि हे सगळं बघितल्यानंतर झाल्यानंतर आपोआपच त्या विप्राचं त्या ठिकाणी कुष्ठ पूर्णपणे गेलं आणि एक दिव्य देह त्याला प्राप्त झाला. अशा प्रकारे कुष्ठ असलेला सुद्धा तो विप्र दिव्य देहानं युक्त झाला. आता हे सगळं बघितल्यानंतर समस्त लोक विस्मय करीती. श्री सद्गुरू ते नमस्कारिती, नाना परिस्तुती करीती, भक्ती भावे करून या. अशा प्रकारे सर्वजण शेवटी मठामध्ये आले. त्याने त्या ठिकाणी सगळ्यांना म्हणजे सद्गुरूंना नमस्कार करून त्यांची पूजा केली आणि मग सद्गुरूंनी आशीर्वाद दिला की सद्गुरू म्हणती तयासी जाऊनी आणि कलतपुत्रांसी, तुम्ही राहावे आम्हांपाशी येची ग्रामी नांदत. की आता तू त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मुलाबाळांना बायकोला घेऊन ये आणि इथेच त्या ठिकाणी राहा. अशा प्रकारे आशीर्वाद देऊन त्याच्या त्या ठिकाणी आयुष्याचं सोनं केलं. म्हणूनही सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरू चरित्र विस्तार, उतरावया पैलपार कथा ऐका एकचित्ते. इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिशत्तमोध्याय. श्री सद्गुरू दत्तात्रयार्पण वस्तू. श्री सद्गुरू दत्त. जय जय रघुवीर समर्थ.